महासागरांचे महत्व या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर मग. आता आपण काही माहिती आपल्या मुद्द्यांच्या द्वारे स्पष्ट करत आहोत. काही भौगोलिक कारण सुद्धा आपली आपण चर्चेत आणत आहोत. तर विषुववृत्तीय भागामध्ये कोणत्या विषुववृत्तीय भागामध्ये सूर्यकिरण ही लांबरूप पडतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर जमीन आणि पाणी हे जास्त तापतं आणि याच्या उलट ध्रुवीय भागामध्ये जमीन आणि पाणी ही शीतच राहतं. मग जमीन आणि पाणी ह्याच्या या तापण्यातील फरकामुळं पृथ्वीच्या वातावरणामध्ये हवा ही असमान तापते आणि त्याचा परिणाम अर्थात पृथ्वीवर वायुदाबाचे पट्टे निर्माण होतात. मग या वायुदाबातील फरकामुळे वारे वाहतात. त्यांना ग्रहीय वारे असेही म्हणतात. मग आता हे वारे महासागरामध्ये पाण्याचे प्रवाह निर्माण करतात. हे प्रवाह उष्ण किंवा शीत असतात. इथपर्यंत व्यवस्थित कळालं अगदी? प्रत्येक मुद्दा स्पष्ट केलेला आहे आपण आणि वेगवेगळा असा लिहिला गेलेला आहे. अर्थात पाठ्यपुस्तकाची मदत आहेच, बरोबर? पुढे जाऊया चला. तर उष्ण प्रवाह हा नेहमी थंड प्रदेशाकडे जेव्हा वाहतो तेव्हा शीत प्रवाह नेहमी उष्ण प्रदेशाकडे वाहतं. म्हणजेच काय याचा अर्थ तर विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे आणि ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे हे असे वारे वाहत असतात आणि त्याच्यामुळं पृथ्वीवरच्या उष्णतेचे फेरवितरण हे होते. आता पुढे बघूया की उष्ण प्रदेशाकडे शीत प्रवाह तेथील भागांचं तापमान हे सौम्य करतात आणि थंड प्रदेशाकडे आलेले उष्ण प्रवाह हे तेथील भागांचे तापमान हे उबदार करतात. परत मी माझा मुद्दा स्पष्ट करते बघा. उष्ण प्रदेशाकडे शीतप्रवाह तेथील भागाचं तापमान हे सौम्य करतात आणि थंड प्रदेशाकडे आलेले उष्ण प्रवाह तेथील भागांचं तापमान उबदार करतात. पुढे बघूया. वरील दोन्ही प्रकारे महासागर हा जागतिक तापमानाचं नियंत्रक म्हणून काम करताना आपल्याला दिसतात आणि महासागराच्या या प्रचंड विस्तारामुळे त्याची वाफ सुद्धा ही प्रचंड प्रमाणात होते. किती मोठा समुद्र असतो मग त्याची बाष्पीभवन होऊन त्याची वाफ जाते ती सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. प्रचंड आपल्याला शब्द असा दिलाय प्रचंड. त्याच्यामुळे ही क्रिया सतत घडत असते आणि त्यापासून पृथ्वीवर पाऊस पडतो. महासागर ही पावसाचं म्हणजेच आपल्या पर्जन्याचं उगम स्थान आहे आणि पर्जन्याचं पाणी हे नदी नाल्याद्वारे शेवटी महासागरातच जातं. म्हणजेच पर्जन्याची सुरुवात आणि सांगता ही शेवटी महासागरातच होते. आलं लक्षात? पुढे जाऊया. माहित आहे का तुम्हाला या फितीतून आपण बघत आहोत की सागर सानिध्य लाभलेल्या प्रदेशामध्ये हवामान हे सम असल्यामुळं मानवी लोकसंख्येची घनता या भागामध्ये जास्त प्रमाणात असते. सागर सानिध्य लाभलेल्या प्रदेशामध्ये हवामान हे सम असल्यामुळं मानवी लोकसंख्येची घनता या भागामध्ये जास्त असते आणि या हवामानाबरोबरच समुद्रातून मिळणारी विविध उत्पादनं विपुल प्रमाणात उपलब्ध होणारं खाद्य यामुळं सागरी किनार भाग हा अगदी नेहमीच मानवाला आकर्षित करत असतो. बरोबर आहे. आपण पिकनिक करायला सहल करायला सुद्धा सागर सानिध्यामध्ये जातो समुद्राच्या किनारी. बरोबर आहे. पुढे जाऊया. आता माहित आहे का तुम्हाला या फितीमधून आपण अजून माहिती घेणार आहोत की भविष्यामध्ये महासागराच्या लाटा भरती ओहटी यांचा उपयोग करून वीज निर्मिती करता येणार आहे. तसंच महासागरातलं जे खारं पाणी आहे ते क्षारविरहित करून योग्य करता येणं हे शक्य आहे आणि त्यामुळं पेयजलाची टंचाई काही प्रमाणात ही दूर करता येईल.
संयुक्त जर आपण बघितलं अमिरातीमधील दुबई या शहराची पेयजलाची व्यवस्था याच पद्धतीनं केली जाते. त्याच्यानंतर सागरी किनाऱ्यावर दलदलीच्या भागामध्ये खाडी क्षेत्रामध्ये क्षारयुक्त मृदा आणि दमट हवामान हे असतं. तर अशा ठिकाणी तिवरी आणि खारफुटीची जंगलं आणि सुंदरीची वनं ही वाढतात. आणि खारफुटीचं लाकूड हे तेलकट आणि हलकं आणि टिकाऊ असतं. मग इंधनासाठी काय करतात आणि नाव आपली तयार करण्यासाठी या लाकडाचा आपल्याला उपयोग होतो. आणि खारफुटीच्या वनामुळं किनारी भागामध्ये महाकाय लाटांपासून आपल्याला संरक्षण मिळतं. म्हणजे लाटा जोरात आल्या तरीही वनस्पती तिथे उगवलेली असते खारफुटी, आणि त्यांची वनं असल्यामुळं काय होतं की तो पाण्याचा तडाखा असतो तो त्या ह्याच्यावर आदळत असतो, वनस्पतींवर, त्या वनांवर. तसंच या वनांच्या प्रदेशामध्ये सागरी जैवविविधता ही संरक्षित राहते. आणि या वनांच्या शेजारी जर शहर असले तर या वनांना शहराची फुफ्फुस असं म्हणूनही ओळखलं जातं. मग शहराची फुफ्फुस म्हणून कोणाला ओळखलं जातं सांगा बरं आता? खारफुटीच्या वनांना. बरोबर. पुढे जाऊया. आता महासागर आणि संसाधने. तर महासागरातून आपल्याला मीठ, मासे, शंख, शिंपले यासारखी सगळी उत्पादनं मिळतात. हे आपण आता बघितलेलंच आहे. आता याच्या व्यतिरिक्त आता सागर तळातून आपण बघितलं तर लोह मिळतं, शिस मिळतं, कोबाल्ट, सोडियम, मँगनीज, क्रोमियम, झिंक इत्यादी खनिज पदार्थ सुद्धा आपल्याला मिळतात. आणि खनिज तेल आणि नैसर्गिक वायू हे सुद्धा आपल्याला मिळतात. आपण तशी एक चित्रफित आपलं आकृती इथं दिलेलीच आहे. त्याच्यानंतर मोती आणि पोवळं यासारख्या मौल्यवान वस्तू, शंख, शिंपले यासारख्या शोभेच्या वस्तू, तसंच औषधी वनस्पती देखील आपल्याला या सागरातूनच मिळतात. मग आता पुढचा आपला असा मुद्दा आहे की महासागर आणि वाहतूक त्याच्यामध्ये काय आहे. तर महासागरामधून सर्वात स्वस्त असा वाहतुकीचा पर्याय आपल्याला उपलब्ध झालेला आहे. जलमार्गाने जहाज, ट्रॉलर, बोटी, नावा यामधून मोठ्या प्रमाणात अशी माल वाहतूक केली जाते. काय केली जाते? माल वाहतूक. आणि मग आकृती क्रमांक 6.8 मध्ये आपण बघतोय तर जलमार्गाने मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. आणि समुद्र किनारा असलेल्या स्पेन, नॉर्वे, जपान यासारख्या देशांना सागरी माल वाहतुकीमुळं अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे. कशामुळं? अर्थात आपले महासागर यांच्यामुळं हे आलेलं महत्व, ज्याचा आता आपण अभ्यास करतोय. आलं लक्षात? चला तर पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत आपण बघणार आहोत टिपा लिहा. याच्यामध्ये तुम्हाला महासागर आणि महासागर व वाहतूक आणि महासागर व संसाधने यांच्यावरती आपल्या वहीमध्ये लिहायचे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया. चला.